हॅलो विद्यार्थी मित्र हो, मी प्रमोद लक्ष्मण धनविजय, सहाय्यक प्राध्यापक, राजस्थान आर्य महाविद्यालय वाशिम। हे महाविद्यालय संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ या अंतर्गत येते। मी आज MA भाग 2 मराठी या वर्गाच्या भाषा विज्ञान या पत्रिकेमधील एक भाग या व्हिडिओद्वारे तुमच्यासमोर मांडणार आहे। हा विषय भाषा विज्ञानामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे। तो विषय म्हणजे भाषा कुलाची संकल्पना आणि आर्य भाषा कुल। किंवा आर्य भारतीय भाषा याविषयी मी तुम्हाला माहिती देणार आहे। तर मित्र हो, भाषा कुलाची संकल्पना आहे। या संकल्पनेला ऐतिहासिक भाषा विज्ञानामध्ये अतिशय महत्त्वाचे किंवा मोलाचे स्थान आहे। एखादी भाषा पूर्वी अस्तित्वात होती याचे जर काही पुरावे नव्याने भाषा वैज्ञानिकांच्या हाती लागत असतील तर अशा भाषेचे वर्गीकरण भाषा वैज्ञानिक कुलदृष्ट्या करीत असतात। जगामध्ये जेवढ्या काही भाषा असतील त्यापैकी बहुसंख्य भाषांचे कुलनिष्ठ वर्गीकरण केले गेले आहे। कुलनिष्ठ वर्गीकरण करण्याच्या अन्यही पद्धती आज अस्तित्वात आहेत। आणखी कोणत्या पद्धतीने या भाषांचे कुलनिष्ठ वर्गीकरण केले जाते तर भाषा उद्भवाच्या आधारे भाषांचे वर्गीकरण केले जाते। यालाच कुलनिष्ठ वर्गीकरण असे सुद्धा संबोधले गेले आहे। दुसरं प्रारूपात्मक वर्गीकरण। यामध्ये भाषेच्या व्याकरणातील साम्य शोधून तिची रचना व्यवस्था, पदव्यवस्था यातील साम्य विचारात घेऊन प्रकृती प्रत्यय संबंधावरून भाषांचे वर्गीकरण केले जाते। अशा प्रकारचे वर्गीकरण
फिंक, सपीर, ग्रीनबर्ग इत्यादी भाषा वैज्ञानिकांनी केलेले आहे. कुलनिष्ठ वर्गीकरणाच्या आधारे भाषेचे कुळ ठरवून तिचा वंशवृक्ष विस्ताराने मांडता येतो. आता हा वंशवृक्ष विस्ताराने मांडण्याआधी आपल्याला इंडो युरोपियन भाषा कुलाची माहिती घ्यायची. या इंडो युरोपियन भाषा कुलाच्या अभ्यासाला भाषा विज्ञानात अधिक महत्त्व आहे. भाषेचा अभ्यास करताना सर्वप्रथम इंडो युरोपियन कुलाचीच कल्पना मांडली गेली होती. या पद्धतीतून किंवा या पद्धतीच्या अभ्यासातून ऐतिहासिक भाषा अभ्यास पद्धतीचे स्वरूप निश्चित करण्यात आले. या पद्धतीच्या माध्यमातून जगातील अन्य भाषांचा किंवा भाषांचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न सुद्धा झाला. इंडो युरोपियन कुलाचाच इंडो जर्मॅनिक अथवा आर्य भाषाकुल असे सुद्धा म्हणतात. इंडो युरोपियन कुलालाच इंडो जर्मॅनिक अथवा आर्य भाषाकुल असे सुद्धा म्हणतात. इंडो युरोपियन भाषाकुलाचा विस्तार भाषाशास्त्रात पूर्वेकडील भारत ते पश्चिमेकडील आइसलँड या देशापर्यंत झाला असे सांगितले गेले. आइसलँडमधील भाषा या जर्मॅनिक शाखेतील आहेत, म्हणूनच याला इंडो जर्मॅनिक असे भौगोलिक विस्तारात्मक संबोधन दिले. 19व्या शतकात मॅक्स मुल्लर या भाषा संशोधकाने इंडो जर्मॅनिक या नावाचा आग्रह धरला आणि याच भाषा कुलासाठी काही वैज्ञानिक आर्य भाषाकुल असे सुद्धा म्हणतात. याच भाषाकुलाला वैज्ञानिक आर्य भाषाकुल असे सुद्धा म्हणतात. पण हे नाव फारसे रूढ न होता इंडो युरोपियन हेच नाव अधिक वापरले जाते. इंडो युरोपियन भाषा कुलातील भाषांची काही वैशिष्ट्ये आहेत. त्यापैकी काही वैशिष्ट्ये आपल्याला किंवा 3 वैशिष्ट्य आपल्याला पुढील प्रमाणे मांडता येतील. पहिलं वैशिष्ट्य असं, या गटातील भाषातील बऱ्याचशा शब्दांची व्युत्पत्ती एखाद्या क्रियाधातूपर्यंत पोहोचते. त्यामुळे त्या शब्दांचे अर्थदृष्ट्या पृथक्करण करणे शक्य होत नाही, म्हणून ते ध्वनिदृष्ट्या करावे लागते. हे पहिलं वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य, इंडो युरोपियन भाषाकुलातील भाषांचं दुसरं वैशिष्ट्य, इंडो युरोपियन भाषाकुलातील भाषांमध्ये नामे क्रियापदे भिन्न असतात, त्यांचे प्रत्यय वेगळे असतात. आणि तिसरं वैशिष्ट्य, शब्दांचे प्रत्यय गळून त्यांचा एक सामासिक शब्द बनविण्याची प्रवृत्ती इंडो युरोपियन भाषाकुळातील भाषांमध्ये दिसून येते. इंडो युरोपियन भाषाकुलाच्या 10 शाखा सांगितल्या जातात किंवा इंडो युरोपियन कुल
हे 10 शाखांमध्ये विभागले गेले आहे. त्यापैकी भारतीय इराणी शाखा यालाच इंडो इराणियन असे सुद्धा म्हणतात. याच शाखेच्या म्हणजे भारतीय इराणी आर्य भारतीय गटातील मराठी ही भाषा आहे. इंडो इराणियनचे 2 भाग आहेत. एक आर्य भारतीय भाषा आणि दुसरी इराणी भाषा. आता पहिली आर्य भारतीय भाषा म्हणजेच प्राचीन आर्य भारतीय भाषा. या भाषेचं नाव आहे वैदिक संस्कृत. आणि दुसरी प्राचीन इराणी भाषा. या दोन्हीमधील साम्य लक्षात घेतली तर 2 भाषा बोलणारे लोक पूर्वी इराणमध्ये राहत असावेत असा अंदाज आहे. आणि पुढे ते एकच भाषा बोलत असावेत. आर्य भारतीय शाखा म्हणजेच इंडो आर्यन ही इंडो आर्नियन गटाची दुसरी शाखा होय. आर्य भारतीय शाखेच्या 3 अवस्था आहेत. पहिली अवस्था आहे प्राचीन, दुसरी आहे मध्य, तिसरी आहे अर्वाचीन. या आर्य भारतीय किंवा इंडो आर्यन भारतीय शाखेच्या 3 अवस्थांपैकी पहिली प्राचीन अवस्था, या अवस्थेमध्ये वैदिक संस्कृत भाषा आणि पाणिनी नंतरच्या संस्कृत किंवा अभिजात संस्कृत अशा प्रकारच्या भाषा येतात. इंडो आर्यन शाखेची दुसरी अवस्था आहे मध्य अवस्था. या मध्य अवस्थेत प्राकृत आणि अपभ्रंश भाषांचा समावेश होतो. आणि तिसरी अवस्था अर्वाचीन, यालाच आपण आधुनिक असं सुद्धा म्हणतो. या अवस्थेमध्ये मराठी, हिंदी, बंगाली, गुजराती इत्यादी भाषा बोलल्या जातात किंवा इत्यादी बोलल्या जाणाऱ्या भाषा या तिसऱ्या अवस्थेमध्ये येतात. इंडो युरोपियन कुलाच्या 10 शाखा सांगितल्या जातात असं मी आधी म्हटलं. त्या 10 शाखा पुढील प्रमाणे सांगता येतील. कुल आहे इंडो युरोपियन. या इंडो युरोपियन कुलाच्या मुख्य 2 शाखा. पहिली शाखा इंडो इराणियन आणि दुसरी जर्मॅनिक. हे मूळ. आता इंडो इराणियन गटामध्ये हिटाईट, तुखारी, आर्मेनियम आणि अल्बेनियम अशा भाषा येतात. तर जर्मॅनिकमध्ये कोल्टिक, इटालिक, बाल्टोसाल्विक आणि ग्रीक इत्यादी भाषा येतात. तसेच इंडो युरोपियन कुलाच्या आणखी शाखा. इंडो युरोपियन हे मूळ कुल. याची पहिली शाखा आर्य भारतीय, दुसरी शाखा इराणी. आर्य भारतीय शाखेमध्ये संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश
आणि अपभ्रंशानंतर पुन्हा मराठी, गुजराती, हिंदी, बंगाली इत्यादी भाषा येतात. तर इराणीमध्ये दोन भाग पडतात. इराणीमधले पहिल्या भागामध्ये अवेस्ता आणि पश्तू, बलुची, तर दुसऱ्या भागामध्ये प्राचीन पर्शियन, पेहलवी आणि पर्शियन इत्यादी भाषा येतात. असा हा या दोन्ही भाषाकुलांचा वंशवृक्ष आहे किंवा वंशविस्तार आहे असं आपल्याला म्हणता येईल. हा वंशविस्तार पाहिल्यानंतर या भाषाकुलाच्या संकल्पनेविषयी हुनरले या भाषावैज्ञानिकांनी अंतर्बहिर्वर्तुळ असा सिद्धांत मांडला. या हुनरलेच्या मते आर्य भारतात दोन टोळ्यांनी आले. पहिली टोळी आली, या टोळीने गंगेच्या काठी दुआबात वस्ती केली. स्थिर झाल्यानंतर ते अन्नाच्या शोधात, संपत्तीच्या शोधात म्हणूया, नंतर चारही दिशांनी पांगले. त्यानंतर आर्यांची दुसरी टोळी आली आणि ही टोळी सुद्धा ज्या ठिकाणी पहिल्या टोळीचे आर्य स्थिर झाले होते त्या ठिकाणीच गंगेकाठी दुआबामध्ये दुसरी टोळी सुद्धा स्थिर झाली. तिने सुद्धा त्या ठिकाणी वसाहत केली. हे जेव्हा पहिल्या टोळीला कळलं तेव्हा पहिल्या टोळीने सर्व दिशांनी येऊन दुसऱ्या टोळीच्या वसाहतीला वेढा घातला किंवा सर्व बाजूंनी त्यांना वेढलं किंवा कड घातलं. या दोन्ही आर्य टोळ्यांच्या भाषेत मात्र वैधर्म्य होतं, वैविध्य होतं किंवा फरक होता. आधीच्या आर्याची भाषा गंगेच्या काठी दुआबामध्ये रूढ झालेली होती. आणि मग दुसरी भाषा जेव्हा आली, दुसरी टोळी जेव्हा आली, या दुसऱ्या टोळीची भाषा पहिल्या टोळीच्या आर्याच्या टोळीच्या भाषेमध्ये अगदी एखादी पाचर घट्ट बसावी तशी घट्ट बसली. पहिल्या प्रथम भारतामध्ये जी आर्याची टोळी आली आणि सर्वदूर पसरली, या टोळीपासून वैज्ञानिक असं म्हणतात, भाषा वैज्ञानिक असं म्हणतात, मागधी, प्राकृत, उत्तरकालीन मराठी, सिंधी, ओरिया, बिहारी, बंगाली, आसामी, लांठी या अर्वाचीन भाषा निर्माण झाल्या. या सर्वांना हुनरले बहिर्वर्तुळातील भाषा असे संबोधतात. नंतर आलेली टोळी जी गंगेच्या दुआबात राहिली, या टोळीच्या भाषेपासून शौरसेनी, प्राकृत आणि अर्वाचीन हिंदी या भाषा उत्क्रांती तत्वाने निर्माण झाल्या, जन्माला आल्या असं आपल्याला म्हणता येईल. या सर्व भाषांना
आंतरवर्तुळातील भाषा असं सुद्धा म्हणतात. मात्र मराठी ही भाषा बहिर्वर्तुळातील ठरते. होनरेंनी मांडलेला हा द्विरागमन सिद्धांत म्हणतात याला. हा द्विरागमन सिद्धांत म्हणजेच आर्यांच्या दोन टोळ्यांच्या आगमनाचा सिद्धांत म्हणजे द्विरागमन. आणि या आर्यांच्या दोन टोळ्या भारतामध्ये आल्यानंतर, गंगेच्या त्या दुभावामध्ये आल्यानंतर त्यांनी त्या भाषा निर्माण केल्या. या संदर्भामध्ये जे मत द्विरागमन सिद्धांत म्हणून होनरेंनी जो मांडला तो सिद्धांत मात्र ग्रियर्सन नावाच्या भाषा वैज्ञानिकाने अमान्य केला. तसाच मी आधी जसं म्हटलं की पहिली आर्याची टोळी आली, सगळीकडे चारी दिशांनी पांगली, त्यांनी काही भाषा निर्माण केल्या. दुसरी आर्याची टोळी आली आणि त्या आर्याच्या टोळीची भाषा एखादी पाचर घट्ट बसावी तशी या भाषेमध्ये घट्ट बसली. याला पाचर सिद्धांत असं सुद्धा म्हणतात. हा पाचर सिद्धांत सुद्धा ग्रियर्सनला अमान्य आहे. असं काही झालं नसावं असं ग्रियर्सन म्हणतात. मात्र एक तिसरीच वर्गवारी ग्रियर्सनने निर्माण केली किंवा सांगितली भाषाशास्त्रामध्ये. त्या वर्गवारीला त्यांनी अंतर बहिर्वर्तुळ असं नाव दिलं. अंतर्वर्तुळ आणि बहिर्वर्तुळ या दोन्हीमध्ये कुठेतरी साम्य आहे. हे दाखविणारा किंवा दर्शविणारा अंतक्ष बहिर्वर्तुळ असा तिसरा गट ग्रियर्सन मांडतात. व या गटात पंजाबी, गुजराती, राजस्थानी आणि पूर्व हिंदी भाषांचा ते समावेश करतात. या पलीकडे भारतीय भाषा वैज्ञानिक श्री सुनीतिकुमार चटर्जी यांनी भाषाकुलाची उत्पत्ती सांगताना वेगळीच उत्पत्ती सुचवली.